आमच्या भारतामध्ये देव त्याच्यामुळेच अवतार घेतो कारण इथं भक्त जास्त आहे. भरतखंडे नरदेह प्राप्ती नाथ महाराज सांगतात येतो परमात्मा जन्म झाला. हा देश इतका सर्वसामान्य नाही. जन्माला आल्यानंतर आम्हाला भाग्यवानच. मी नेपाळची अवस्था बघितली तर नेपाळमध्ये काय क्रायसिस चालू आहे आपण सगळेजण बातम्यांना पाहतोय. तुम्ही जर श्रीलंकेची मागच्या काही 6 महिने 7 महिन्यापूर्वी अवस्था पाहिली तर श्रीलंकेमध्ये सुद्धा सगळं सरकार उलथापालथ सगळी जाळपोळ चालू आहे. इकडे गाझा युक्रेन मध्ये जर पाहिलं तर युद्ध चालू आहे. कुठं नाहीये. भारताच्या आजूबाजूच्या नवे जगामध्ये हळूहळू सगळीकडे गृहयुद्ध पेटलीये आणि आम्ही भारतामध्ये जन्म घेऊन अगदी शांततेत आज या ठिकाणी कीर्तन ऐकतोय. ही आमची भारताची अगदी उपलब्धी. संप्रदायामध्ये सगळ्यात 10चे 10 अवतार तुमच्या भारतातच कसे झाले? प्रश्न साहजिक आहे. साहजिक प्रश्न आहे की जगाच्या पाठीवर 280 जवळपास देश आहे. त्या 280 देशांपैकी देवाचे संतांचे सगळे अवतार एकट्या भारतातच का झाले? मी त्याला उत्तर दिलं. त्याला म्हणलं मला एक उत्तर दे. म्हणे काय? म्हणलं मला सांग सगळ्यात जास्त पाऊस कुठं पडतो? पाऊस जास्त कुठं पडतो? सांगितलं जिथं पर्वत असतात, जिथं डोंगर असतात, जिथं झाडं जास्त असतात, जिथलं पर्यावरण जिथलं वातावरण चांगलं असतं तिथं जास्त पाऊस पडतो. मी त्याला सांगितलं आमच्या भारतामध्ये देव त्याच्यामुळेच अवतार घेतो कारण इथं भक्त जास्त